किती छान कस्तर आहेत बघा. खाजऱ्या बघा, खाजऱ्या. मॉल बघा किती मोठा मॉल आहे. शास्त्री नमस्कार मंडळी, मी आहे तर कल्पेश पहाडे. तर मंडळी आज आपण कोचीचं मार्केट फिरणार आहोत खूप छान असं. आणि मार्केट का फिरतात माहिती आहे मंडळी, कारण की आपल्याला ज्या शहराची नॉलेज नसेल ना ते मार्केटवरून कळून जाते का या शहरामध्ये काय काय भेटते. तर त्यासाठी आपण मार्केट फिरणार आहोत. तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. लेट्स गो. तर मंडळी मी आत्ताच ब्रेकफास्ट एन्जॉय केलाय आणि खूप छान असा ब्रेकफास्ट होता. खूप भारी वाटलं. मॉर्निंगच एवढी भारी झाली ना माझी. चला. A few minutes later. तर मंडळी आता मी रिसेप्शन मध्ये आलोय आणि माझ्यावर पिसलले पूर्ण मंडळी, कारण की मी वरतीच बसलेलो आणि लोक गाडीत बसली पण मला सगळेजण. आता चाललो आम्ही फिरूया आणि इकडची तुम्हाला फिशिंग कशी करतात ते पण दाखवणार आहे मी. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, दुसरं काय नाही. चलो जाते. तर मंडळी आता आलोय आम्ही केरला फोर्ट बीच. तर बघा इकडे खूप जुनी जुनी झाडं आहेत मित्रांनो. ही झाडं बघून खूप भारी वाटते. आणि केरला मी नेहमी खूप पाहिलं की इकडे ना आपल्या ग्रीनरीला खूप सिक्युअर करून ठेवतात. मी आता यतावेली पण मी पाहिलं खूप असं आपल्या ग्रीनरीला खूप सिक्युअर करून ठेवतात. तर बघू शकता किती जुनं झाडं आहेत. आणि मंडळी आम्ही आता बघायला आलोय चायना फिशिंग, म्हणजे केरलामध्ये फिशिंग कशी करतात ते दाखवणार आहे. आणि इकडे फिश मार्केट पण आहे खूप छान असं मोठं, खूपच मोठं फिश मार्केट आहे. तुम्हाला दाखवतोय बघा फिश मार्केट. बागडे बिगडे बघा, बागडे भेटतात. बोईमावर आहे, शेगमावर आहे बघा. कोलंबी आहे खूप छान अशी बघा. खूप मासले आहे बघायसाठी इकडे. आणि तुम्हाला फिशिंग कशी करतात ते पण दाखवणार आहे. बघा कस्तार बघा किती छान कस्तार आहेत बघा. भावरं बघा, खाजरी बघा, खाजरी. खाजऱ्या बघा, खाजऱ्या. खूप मासले आहे बघायसाठी. हे बघा हे ब्लॅक वॉटर मध्ये असल्यामुळे काले मासे बघताय तुम्ही. कलिमर फिश, कलिमर फिश आणि करिमिल, करिमिल, करिमिल. केरला फिश, केरला फिश. केवढा मोठा फिल्स आहे केवढा मोठा फिल्स आहे बघा. कस्ताची साईज तुम्ही बघूनच शकता. खूप छान अशी कस्ताची साईज. मंडळी ती बघा समोरून J17 चालले, शिप चालले मोठी. आणि हे बघा आता मासली काढायला घेतील. आत्ताच मासली उचलले J17. ओ ये अशी बघायला नाही भेटत मित्रांनो. पण आपला बघा कोइन्सिडेंट बघू शकता. आपलं नशीब किती छान आहे बघा, आपल्याला बघायला भेटले. हा बघितली J17. हे बघा मंडळी आता मासली काढायला घेतले खूप छान प्रकारे बघा. आपल्यासाठी स्पेशल, एकदम स्पेशल आपल्यासाठी बघा. नेट आलं बघा वरती, नेट आलं वरती. मासं आता मावरच मावरं, नुसतं मावरच मावरं बघा. हा ये बघा खालपर्यंत आता ते बघा. इकडे पण आपल्याला फिशिंग टेक्निक बघायला भेटते. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुमच्याप्रमाणे सबस्क्राईब करायला विसरू नका. खाजरा खाजरा आया, खाजरा आया. Called Chinese fishing net. The 700 is an old technology, 13th-14th century. This one's a wooden, the teak wood. The stones the counterweight. This one's a cantilever system. This is put in the water 2-3 minutes, 100-200 time pulling, sometimes 300. The morning 6 o'clock starting, evening 4 o'clock finish. Water too much low side, no working. The very power water. So 44 river coming here. The old. The one net, the five members, the labor. Owner other man. स्टार्ट होते आणि संध्याकाळी 4 वाजता बंद होते. म्हणजे 300 वेळा वर खाल होते सर्व. तर बघू शकता तुम्ही. आणि हे वुडन स्ट्रक्चर आहे, पूर्ण वुडन स्ट्रक्चर आहे खूप छान प्रकारे. तर तुम्ही बघू शकता किती मेहनत आहे याच्यात. आणि 5 जण असतात काम करणारे आणि ओनरचं पूर्ण असते. तर 5 जणांमध्ये हे पैसे पूर्ण डिवाइड केले जातात खूप छान प्रकारे. चलो. आणि मंडळी कोची आहे ना ती केरलाची राजधानी आहे. मी तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. गोवा आणि मुंबईचं मिश्रण केलं ना तर कोची बनेल.
कारण की इकडे गोव्यासारखी घरं आहेत आणि मुंबईसारखा इलाका आहे खूप छान असा, तर खूप भारी वाटते इकडे यायला. आणि तिकडे म्हणजे तुम्हाला तिकडे कंटेनर्स दिसतात बघा, मी झूम करून दाखवतो तुम्हाला. आणि तिकडे खूप मोठे मोठे शिप्स येतात. आपण आता जस्ट बघितली J17, खूप मोठी शिप आहे ती. एक्सपोर्ट इम्पोर्टचा इकडे बिझनेस चालतो खूप छान प्रकारे. म्हणजे इंडियाचं सामान बाहेर जातं आणि बाहेरचं सामान आतमध्ये येतं खूप छान प्रकारे, तुम्ही बघू शकता. A few minutes later. हे 6 वाजल्यापासून मेहनत करतायत आणि तुम्ही मासली बघू शकता केवढी मासली भेटली यांना. तर हा मंडळी खूप मेहनत पण आहे मित्रांनो, बघू शकता मासली भेटले यांना खूप. पण बोलतात ना आपल्या वाण्याला जसं मावणं पडते ना तसं यांना मावणं नाही पडत. पण बोलू शकतो खूप छान इकडे मासेमारी केली जाते आणि खूप मेहनत पण आहे मित्रांनो. फिशिंग करणं काही खाऊ गोष्ट नाही, तुम्हाला माहिती आहे आपल्या आगरी गुरांचा धंदा पण त्याच्यावर चालतो खूप छान प्रकारे. फिशिंग करणं सोपी गोष्ट नाही. मंडळी केरळामध्ये फिशिंग बघायची असेल म्हणजे कोचीमध्ये फिशिंग बघायची असेल चार्जेस घेतात 200 रुपये. तर नक्की बघा, तुम्ही केरळामध्ये आलं का एन्जॉय करा फिशिंग कशी करतात ते. A few minutes later. तर मंडळी मी नाही बघा माझी इकडे नजर गेली, हँडमेड आहे सगळं बघा, तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारे. 100 रुपये पॉकेट आहे, हँडमेड सगळं. आणि इकडे बनवतात हा सगळे घरी, आपल्या घरोघरी बनवतात हे खूप छान प्रकारे बघा. सजावटीचं सामान पासून ते सगळं घरी बनवतात खूप छान प्रकारे. चला आता पुढे चाललो, पुढे पण खूप बघण्यासारखं आहे. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आजच्या ब्लॉगमध्ये आपण धमाल मस्ती करणार आहोत आणि मी काही गोष्ट तुम्हाला खूप छान प्रकारे दाखवायचा प्रयत्न करणार आहे. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. मंडळी बघू शकता तुम्ही किंग साईजच्या कस्तार बघा, खूप छान असा किती मोठ्या साईजच्या कस्तार आहेत छान प्रकारे. A few minutes later. तर मंडळी पाठीमागे शूटिंग चालू आहे, माहीत नाही काय चालू आहे, शूटिंग चालू आहे. आपण कोकोनट पिऊया मस्तपैकी. कोकोनट पियायचा टाइम झाला आहे मित्रांनो. आम्ही जेव्हापासून साऊथला आलो आहे ना तर कोकोनट पितच राहिलो आहे, कारण की कोकोनट पियायला मजा येते इकडे, खूप छान असं कोकोनट भेटतं. तर मंडळी बघा मस्तपैकी कोकोनट एन्जॉय करतोय. आणि हीच मंडळी झाडं बघा किती जुनी झाडं आहेत बघा, मस्त थंडा थंडा कोकोनट. नारियल पाणी अण्णा, नारियल पाणी. 5 minutes later. तर मंडळी आता चर्चमध्ये आलो आहे, इकडचं सगळ्यात फेमस चर्च आहे, इकडे आलो आहे. चला बघूया. A few minutes later. तर मंडळी खूप छान होतं चर्च आतमधून पण आणि बाहेरून पण. आता आम्ही बाहेर आलो आहे आणि आता चाललो आहे म्युझियममध्ये. आणि चर्चमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता म्हणून मी काय शूट नाही केलं आतमधलं, पण तुम्ही पाहू शकता खूप छान होतं चर्च. 5 minutes later. मंडळी म्युझियमचं नाव आहे इंडियन नेव्हल मॅरिटाईम म्युझियम. आणि बघू शकता तुम्ही बाहेरच खूप छान प्रकारे. आणि पूर्ण म्युझियम नेव्हीच्या बद्दल आहे हे बघू शकता तुम्ही. आणि आतमध्ये कॅमेरा अलाउड आहे, तो तुम्हाला दाखवू शकतो मी सर्व काही. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. हे बघा मिसाईल बघा, आणि हे मिसाईल सगळे आपल्या शिपवर असतात, इंडियन शिपवर असतात सगळं मिसाईल. F-20 शिप बघा, ही शिप आहे ना मित्रांनो, F-20 शिप आहे ना, खूप मोठी शिप आहे. पण त्याचा डेमो तुम्ही बघू शकता लहान पीसमध्ये. आता मंडळी तुम्हाला इकडे जुन्या गोष्टीपासून म्हणजे सगळ्या गोष्टी शिपमध्ये ज्या यूज केल्यात त्या बघायला भेटणार आहेत. जसं काय हँडल, तोप बघा, तोप बघा किती मोठी टोप आहे, आणि स्कोप. तर खूप छान असा एक्सपिरियन्स होणार आहे. तर बघा स्केच बघा मित्रांनो, मॅप बघा, मॅप. मित्रांनो मॅप तुम्ही बघू शकता कसे मॅप पहिल्याच्या काळात बनवायचे खूप छान प्रकारे. आणि इकडे ट्रेडिंग सिस्टमच्या बद्दल पण काही माहिती दिलेली आहे बघा, ट्रेडिंग सिस्टमच्या बद्दल खूप छान प्रकारे माहिती दिलेली आहे. आणि बघा मित्रांनो कंपस बघा किती मोठे आहे, आणि तुटले म्हणून इकडे ठेवले. हा डू नॉट टच लिहिले, वॉर्निंग दिली. आणि बघा गांग 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 मालवण, आपल्या महाराष्ट्राबद्दल पण इकडे काही इन्फॉर्मेशन भेटेल, कारण की पूर्ण नेव्हीच आहे ना. आणि नेव्ही कोणी चालू केलेली, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मंडळी वास्को द गामा हे आले होते पहिला केरळामध्ये, आणि यांनीच ख्रिश्चनिटी आणली केरळामध्ये. आपण जे चर्च पाहिलं ते चर्च यांनीच बांधलं होतं बघा. आणि तुम्हाला दाखवतो, मॅप दाखवतो, हे कुठून कुठून आले. हा मॅप दिसतोय, इकडून निघाले, इकडून असं 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 इकडे आले केरळामध्ये. बघू शकता किती मोठा ट्रॅव्हल केलाय. आणि जेवण तरी कसं पुरले मला तेच नाही समजत बघा.
इथपर्यंत. तर मित्रांनो ही नवीन शिप आहे आपली R11. तर तुम्ही बघू शकता किती प्लेन राहतात, किती हेलिकॉप्टर राहतात बघा, खूप छान प्रकारे. तर मंडळी माझ्या सबस्क्राईबमधून कोणी नेव्हीमध्ये जॉईन होत असेल तर तुम्ही बघू शकता कॅटेगरी वाईज बॅच दिले जातात, तुम्ही पाहू शकता. आणि ही इन्फॉर्मेशन पूर्ण केरलामध्ये ठेवलेली आहे. तुम्ही कधी केरलाला आलात तर इकडे व्हिजिट करायला विसरू नका. खूप छान अशी इन्फॉर्मेशन पण दिली तर तुम्ही पाहू शकता सगळं काही. हे बघा, आणि इकडे ड्रेसेस आहेत बघा, सर्व ड्रेसेस आहेत नेव्हीचे, तर तुम्ही बघू शकता. बघा, आणि हे बॅचेस आहेत बघा, बॅच बघा, द मराठा नेव्ही, बर्थ ऑफ द मराठा नेव्ही. तर बघू शकता आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सगळं काय लिहिलेलं आहे इकडे. तर तुम्ही स्क्रीन पॉज करून तुम्ही पाहू शकता सगळं काय लिहिलेलं आहे. राईस ऑफ मराठा नेव्ही पॉवर बघा, खूप छान प्रकारे इकडे इन्फॉर्मेशन भेटेल तुम्हाला. तर तुम्ही इकडे आलात की इकडे व्हिजिट करायला विसरू नका मित्रांनो. मंडळी तुम्ही कोचीमध्ये कधी केरलामध्ये आलात तर हे म्युझियम व्हिजिट करायला विसरू नका. खूप छान असं म्युझियम आहे. कारण की आत्ता मी तुम्हाला सर्व काही तर दाखवू नाही शकत, कारण की सर्व काही दाखवायला गेलो तर ब्लॉग आपला खूपच मोठा होऊन जाईल आणि तुम्ही कधी याल तर तुम्हाला पण मजा नाही येणार, तेव्हा मी सर्व काही दाखवू नाही शकत. हे बघा F-14 ही जुनी शिप आहे आपली इंडियाची. मिसाईल लॉन्चर बघा, किती मोठं मिसाईल लॉन्चर आहे. 1 hour later. तर मंडळी आता जेवायला चाललोय. आपण जी फिश घेतली होती मस्त कस्तार घेतलेली किंग साईजची, तर ती खाणार आहोत आपण. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, ती मासली पण दाखवतो तुम्हाला. ओके मंडळी, आता मासली बघा कशी लावले, खासरी बघा किती मोठी खासरी आहे. आणि आता आपण जेवणार आहोत इकडे, आपण इकडेच बनवायला दिले आणि मस्त मी केलीच्या पाण्यात बनवतात तिकडे खूप छान प्रकारे. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. A few minutes later. मंडळी खूप छान असं फूड होतं. आम्ही कस्तार खाली आणि काल्या पाण्यातला काला मासा खाल्ला, म्हणजे केरलाचा फिश होता, नाव नाही माहीत मला, ते खाल्लं आम्ही. आणि खूप छान इकडे बघा लाईनीने रेस्टॉरंट लागले खूप छान प्रकारे. आणि इकडे गाणे लागले तर कॉपीराईटचा इश्यू पण होऊ शकतो पडलं, तेव्हा मी लांब आलोय. कॅफे टाईप आहे पूर्ण. आपण मासली दिली तर आपल्याला मासली बनवून देत आहेत आणि पूर्ण एक कॅफे आहे लाईनीला. 1 hour later. फ्लोक्लोर म्युझियम आहे मित्रांनो. हे म्युझियम आहे तुम्हाला समोर दिसत आहे, फ्लोक्लोर म्युझियम. आता आम्ही स्पाइस घ्यायला आलोय, तर स्पाइस बघूया. आणि मंडळी केरलामध्ये स्पाइस खूप उगतात, जसे की वेलची, काली मिरी, स्पायसेस. हो भाई, आल्या स्पायसेसचा वास यायला लागतो खूप छान बघा. खूप स्पायसेस बघा, स्पायसेस बघा, मसाले. A few minutes later. तर मंडळी इकडे सगळे हिस्टोरिक गोष्ट ठेवलेल्या आहेत केरलाच्या, म्हणजे कोचीच्या सगळ्या हिस्टोरिक गोष्ट ठेवलेल्या आहेत. तर इकडे व्हिडिओ काढायला अलाउड आहे का नाही माहीत नाही मला, पण तुम्हाला दाखवू शकतो बाहेरच्या बाहेर. हे बघा जुन्या वस्तू भेटलेल्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत बघा. गणपती बाप्पाची मूर्ती आहे, गणपती बाप्पा मोरया, या मूर्ती भेटलेल्या आहेत सगळ्या. आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नाहीत, पण तेव्हा आम्ही बाहेरून दाखवतो. बाहेर खूप छान अशा मूर्त्या ठेवल्यात. गणपती बाप्पा मोरया, खूप छान असं म्युझियम आहे आतमध्ये. पण 100 रुपये पर पर्सन घेतात, तर इकडे आल्यावर ते बघायला विसरू नको. तर मंडळी आम्ही म्युझियम बघितलं, खूप छान असं म्युझियम होतं. आणि आता चाललोय इंडियातला सगळ्यात लार्जेस्ट मॉल बघायला, म्हणजे सगळ्यात मोठा मॉल बघायला चाललोय इंडियामधला. A few minutes later. तर मंडळी हे पहा, इंडियाज लार्जेस्ट मॉल लुलू मॉल. मॉलचं नावच लुलू मॉल आहे. तर चला जाऊया, व्हिजिट करूया लुलू मॉल. बघा क्रिसमसचे इव्हेंट चालू आहेत खूप छानपैकी. मॉल बघा किती मोठा मॉल आहे. आणि सगळ्यात लार्जेस्ट मॉल आहे वर्ल्डचा, तो दुबईमध्ये आणि इंडियामधला आहे. बघा क्राऊड बघा किती आहे मित्रांनो. तर मंडळी तुम्हाला परफ्यूमपासून ते वॉचपर्यंत सगळे ब्रँड तुम्हाला इकडे भेटतील. तर तुम्ही इकडे आले तर इकडे व्हिजिट करायला विसरू नका. खूप छान असं मॉल आहे आणि खूप मोठा पण आहे मंडळी. तर मंडळी खूपच मोठा मॉल आहे. आम्ही चालून दमलो, एवढा मोठा मॉल आहे.
बघा आता हे तुम्हाला दिसतंय, असाच एक बाजूला पण आहे. आणि आपले 3-4 मॅक्सेस मॉल असे बसतील. मॅक्सेस मॉल भाईंदरचे मॅक्सेस मॉल 3-4 बसतील, त्याच्याहून जास्त पकडा. एवढा मोठा मॉल आहे, खूपच मोठा मॉल आहे. तर मंडळी हे पहा किती मोठा क्रिसमस ट्री आहे. बघा किती मोठा क्रिसमस ट्री आहे. आणि आता लाइटिंग पण लावले बघा. 6 वाजले ना, तर खूप छान वाटतंय. A few minutes later. तर मंडळी हे बघा मॉलच्या बाहेरच छोटासा फाउंटेन शो आहे मस्त दिली, खूप छान असा. आणि हे बघा आमची मंडळी खरेदी करून दमले. हे बघा फाउंटेन शो बघा. आमचा ड्रायव्हर ना हडपलाय, त्याला रोडच नाही माहीत पडत, कारण की मॉलच खूप मोठा आहे मित्रांनो. ग्राउंड फ्लोअरला पार्किंग आहे, त्याला गाडी पार्किंग करायला गेला आणि हडपून गेला. आता त्याला कसं तरी आणायला घेतलं. 1 hour later. तर मंडळी खूप छान असा मॉल होता, खूप मजा गेली मॉलमध्ये. आणि आता हॉटेलमध्ये आलेलो, आता फ्रेश झालोय आणि आता चाललोय इकडे मार्केट आहे छोटंसं, इकडे मार्केट फिरूया खूप छान असं. तर मंडळी बिल्डिंग बघा, झगामगा मालाच बघा. बघा मस्त चमकते बिल्डिंग, कडक ना. A few minutes later. तर मंडळी आता परत मॉलमध्ये आलोय. या मॉलचं नाव आहे सेंट्रल स्क्वेअर मॉल. बघा खूप छान असा मॉल आहे, चला पाहूया. तर मित्रांनो हा मॉल पण खूपच मोठा आहे. आपल्या मॅक्सेस मॉलचा एवढा असेल. आता हा मॉल विचार करा मॅक्सेस मॉलचा एवढा आहे. आणि मी जो पाहिला लुलू मॉल तो तर खूपच मोठा होता. लेडीज लोकांची खरेदी चालू आहे. आता परत बसायला लागेल, आपलं काही काम नसते याच्यात, नुसतं फिरायचं बस यांच्या पाठीमागे. बस मिरर फोटो बघा. ओ ये बडे. तर मंडळी बघा सगळ्यांची शॉपिंग बघा काय केले, खूप शॉपिंग केले. आणि इकडे रेट पण तसेच आहेत, 1000 रुपये एक साडी. तर छोट्याचा बर्थडे आहे उद्या, त्यासाठी गाडी पण घेतली. चला शॉपिंग झाली, आता चाललोय रूमवर. लेट्स गो बडे. 5 minutes later. तर मंडळी आता रूमवर आलोय, थोडं फ्रेश झालो आणि आता खायला मागितले. आम्ही चिकन मागितले, खूप रोस्टेड चिकन मागितले. तर आता ते पण दाखवतो तुम्हाला. खूप छान असं रोस्ट करून आले चिकन. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. 1 hour later. तर मंडळी खूप छान असं चिकन रोस्ट होतं, खायला खूप मजा आली आणि खूप चविष्ट पण होतं. पण मंडळी एक प्रॉब्लेम झाला आहे, आमच्या हॉटेलचं किचन आहे ना ते 10:30लाच बंद होऊन जातं. तर आता आम्ही बाहेर आलो आहे, एवढं रात्री बाहेर आलो आहे. बघा पूर्ण कालोब झालाय कोचीमध्ये. A few minutes later. तर मंडळी खूप छान असं फ्राईड राईस होतं, खूप भारी वाटलं खाऊन. आणि मी विचार केलेला ब्लॉगिंग करू का नको, नंतर मी विचार केला जेवणावर लक्ष गेले तर असू दे, आपण जेवण घेऊया नंतर ब्लॉगिंग करूया. तर त्याच्यानंतर आम्ही हॉटेलवरच आलो. तर तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो आज आपण खूप काय पाहिलं, म्हणजे फिशिंग कंटेंट पाहिलं, चायना फिशिंग कशी करतात ते पाहिलं. तर तुम्हाला या ब्लॉगमध्ये मजा जर आलीच असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि मंडळी तुम्हाला कमेंट करायचं आहे ना, तुमचा सपोर्ट दाखवायचा आहे मला. # तन्मय पाटील ब्लॉग, दुसरं काय नको. आणि आज पण एकाने कमेंट केलेली, आज आत्याने कमेंट केलेली मानसी भोईर म्हणून. आपली फॅमिली मंडळी आहे, ती आपल्याला सपोर्ट दाखवते. खूप छान वाटलं त्या सपोर्ट केल्याबद्दल. आणि मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये पण आपण फिश खूप पाहिली. पहिली गोष्ट म्हणजे कस्तार पाहिली. मी पहिल्यांदा एवढ्या मोठ्या कस्तारा पाहिल्या, खरं बोललो तर. आणि खूप छान वाटलं कस्तारा पाहून. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुमच्याप्रमाणे सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. आणि जेवढा शेअर होत असेल तेवढा शेअर करा. बाय बाय. नहीं पार्टी लाइक करो, शेयर करो, सब्सक्राइब करो.